वाव, काय एक नंबर हे पेढे झाले ना, एक नंबर. असं वाटते ना की बिलकुल हलवाईनं बनवलेले हे पेढे आहेत आहे ना. पण हे हलवाईनं नाही, मी बनवलेले पेढे आहेत आहे की नाही. एक नंबर हे पेढे झालेत बरं, एक नंबर. पाहून तर असं वाटते ना, असं वाटते किती खाऊन कितीक नाही. सुटलं ना तुमच्या बी तोंडाले पाणी आहे ना. तर असेच जर पेढे तुम्हाला जर बनवायचे असतील ना, तर प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा. काही नाही, फक्त याले ना फक्त मी एक वाटी ना मिल्क पावडर घेतली आणि 1 लिटर दूध घेतलं. त्यानंच एवढे सारे अर्धा किलो पेढे आपले बनवून रेडी झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना, माझ्या युट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा, मस्त राहा. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप चांगली अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ते म्हणजे पेढे. पेढे कसे बनवावे ना. तर चला मित्रांनो, मस्त गौरी गणपतीचा उत्सव चालू झालेला आहे. गणपती बी बसलेले आहेत. तर मित्रांनो, गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी ना तर मस्त हे पेढ्याची रेसिपी एक नंबर आहे. तर चला आता आपण स्टार्ट करू. तर मित्रांनो, इथं ना मी एक मस्त कढई घेतली. कढई ना आपल्याला मस्त जाड कढई घ्यायला लागते बरं. हां, त्याच्यातनी जाड कढई घेतली ना तर त्याच्यातनी बिलकुल हा मावा ना अजिबात चिटकत नाही. तुम्ही पॅन बी घेऊ शकता, पण मी काही घेतलं नाही कारण दूध ना 1 लिटर होतं आहे ना. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार दूध घेऊ शकता. 1 लिटर घ्या, 2 लिटर घ्या किंवा 3 लिटर घ्या, नाही तर 5 लिटर घ्या आहे ना. काही मला टेन्शन नाही. तर बघू शकता मित्रांनो, आता ना काय करायचं, मस्त स्पीड ना वाढवून घ्यायची गॅसची आणि मस्त फिरवत बसा लागते बरं. आजीबाईसारखं असं नाही फिरवतच बसायला लागते, नाही तर दूध लावून टाकसान आणि मग तुमचे पेढे झाले सत्यानाश पेढ्याचा. तर दूध बिलकुल व्यवस्थित घोटा लागते बरं. मस्त मस्त व्यवस्थित घोटून घ्यायला लागते हे दूध. आता बघू शकता मस्त खै अशी उकडी आली, मस्त दूध आले. आता तुम्ही बघा, मस्त खळखळ उकडी आल्यानंतर काय करायचं ना, मशीन कशी चालते तसं आपल्याला हात चालावं लागते बरं, पटपट आहे ना. तुम्ही जर म्हणसान मी आता आरामशीर करतो तर ते जमत नाही रे बा. तुमचे पेढे मग सत्यानाश होईल तुमच्या पेढ्याचा. तर तुम्ही काय करायचं, मस्त स्पीडवर गॅस ठेवून द्यायचा आणि मस्त बिलकुल दूध आटव्याचं काम करायचं. तर आता बघू शकता 1 लिटर दूध होतं तर अर्धा लिटर दूध झालं. त्याच्यात मी टाकली 1 चम्मच विलायची टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घेतलं. आता काय करायचं, एकच वाटी मी ना इथं मिल्क पावडर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त मिल्क पावडर टाकली आणि आता हे मस्त व्यवस्थित बिलकुल मिक्स करून घ्यायचं. कारण याच्या ना गाठी होतात बरं. तर गाठी झाल्या नाही पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित बिलकुल मिक्स करून घ्या. बिलकुल हात बिलकुल चालूच ठेवा लागते, बंद पडू द्यायचं नाही. तर 1 वाटी मी मिल्क पावडर घेतली ना तर अर्धी वाटी मी इथं साखर घेतली. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर 1 वाटी जर घेसाल ना तर भयंकर गोड होऊन जातील ते पेढे आहे ना. तर तुम्ही अर्धीच वाटी तुम्ही हे साखर घेऊ शकता, नाही तर लय गोड होतात बरं. तर अर्धी वाटी मी साखर घेतली आणि आत्ता बिलकुल आपल्याला स्लो फ्लेमवर आपल्याला हे पूर्ण दूध आटून घ्यायचं आहे. आता अजिबात गॅसची स्पीड वाढवायची नाही. जे वाढवायची ते आपण पहिलेच वाढवली आहे ना. हे बघू शकता, अशा मिल्क पावडरच्या ना अशा गाठी तयार होतात बरं. ते गाठी ना आपल्याला व्यवस्थित अशा म्हणजे फोडून घ्यायच्या आहेत आहे ना. बघू शकता तुम्ही. आता धीरे धीरे ना पूर्ण दूध हे आपलं कमी होऊन राहिलं, मस्त घट्ट होऊ राहिलं. तर आता ना मी 2 चम्मच मस्त साजूक तूप टाकलेलं आहे, मस्त देशी घी टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता काय करायचं, मस्त बिलकुल फिरून घ्यायचं आहे. घी नाही टाकलं तरी चालते, पण कारण काय आहे माहीत आहे का, कारण हे ना घी जर टाकलं ना तर हे जे मिश्रण आहे ना दुधाचं, तर हे ना कढईला लागू शकत नाही. तो एक मेन म्हणजे फायदा आहे याचा तूप टाकल्यानं. तर बघू शकता मस्त फिरवत बसा लागते. तर असं मस्त फिरू ना मस्त बिलकुल एक घट्ट होत येऊ राहिला आता आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, साधारणतः अर्धा तास तर लागलाच हे समजा व्हायसाठी. तर बघू शकता मित्रांनो, आणखीन बिलकुल मस्त हे घट्ट होत आहे आता हे. तर बघा, आता जे गाठी वगैरे असतात ना, हे व्यवस्थित बिलकुल फोडायचे आहे ना, या चम्मचनं वगैरे बिलकुल अशा प्लेन करून टाकायच्या. तर बघू शकता मित्रांनो, पूर्ण मिश्रण एकदम मस्त कोरडं झालेलं आहे. पूर्ण कढईनं सोडलेलं आहे. कढई सोडून राहिलं ते म्हणजे याचा अर्थ की पूर्ण हे व्यवस्थित झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, असं बिलकुल दाणेदार झालेलं आहे. तर आता हे मी गॅसच्या खाली काढलं. आता थंड व्हायसाठी मी काढलं आहे. थोडं नॉर्मल थंड करा आहे ना. आता काय करायचं, याचे तर पेढे होतील नाही आहे की नाही, कारण हे बिलकुल दाणेदार झालेलं आहे. याचे तर पेढे अजिबात होत नाहीत. तर आता काय करायचं, हे बिलकुल जे थोडंफार काहीतरी थंड झालेलं आहे मिश्रण. तर आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेऊ आहे ना. ताबडतोब बिलकुल काढून घ्यायचं. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बरं, नाही तर बसताना फ्रीजमध्ये ठेवत.
तर आता ना या मिश्रणाला मस्त आपण मिक्सरमधून काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गरम आहे बरं हे. तर गरम गरमच मी थोडंफार काहीतरी थंड होऊ दिलं होतं आणि बस बिलकुल मिक्सरमधून काढून घेतलं, कारण याचे आपल्याला पेढे करायचे आहेत आहे ना. तर बघू शकता आता मस्त बिलकुल बारीक झालेलं आहे. मिक्सरमधून जसं काढलं ना बिलकुल बारीक झालेलं आहे. आणि थोडंसं ना आता थोडंसं आपण त्याला पिठासारखं थोडंसं चुरून घेऊ. तर बघू शकता असं मी चुरून घेऊन राहिली. आणि छोटे छोटे याचे मस्त ना असे पेढे छोटे छोटे तोडून घ्यायचे आहेत आपल्याला आहे ना. मस्त पेढ्यासारखे छोटे छोटे आकाराचे तुम्ही तोडून घेऊ शकता. बघू शकता असे तोडून घेतले. आता काय करायचं, मस्त तळ हातावर ना असे बिलकुल प्रेस करून बिलकुल अशा हाताची जी आपली हे आहे ना ताकद आहे ना त्यांना बिलकुल प्रेस करायचं. आणि व्यवस्थित बिलकुल गोल झाला ना तर बिलकुल जो आपला अंगठा आहे ना अंगठ्याने बिलकुल थोडंसं प्रेस करून घ्यायचं. हे असं प्रेस करून घ्यायचं अंगठ्यानं. आणि बिलकुल आपले पेढे बिलकुल रेडी. एक नंबर पेढा झाला का नाही तयार. एक नंबर झाला ना बाबा. मेहनत घ्यावं लागते, फक्त कोणती गोष्ट करायला लागते ना मनापासून करावं लागते. बस मनापासून तुम्ही करसाल ना तुम्हाला यश बिलकुल येणेच येणे आहे. तर काय भन्नाट असे मी पेढे तयार करू राहिले ना. वाह क्या बात आहे, एक नंबर आहे की नाही. तर बघू शकता असेच मी करून ना सगळे पेढे मी तयार केले. आणि हे मिश्रण ना थंड जर झालं तर या जे पेढे आहेत ना पेढ्याले ना स्क्रॅच पडतात बरं. त्यासाठी जेवढे गरम गरम होईल ना हात जाईल तर कबूल, पण पेढा व्यवस्थित झाला पाहिजे आपला आहे ना. तर बघू शकता मस्त एक नंबर असे नरम नरम पेढे आपले बनून तयार झाले. तर सगळे पेढे मी इथं तयार केलेले आहेत बघू शकता. आणि लास्टमध्ये ना असे 3-4 समजा ते थोडेसे म्हणजे ड्राय झालं होतं ते, कारण याच्यामध्ये मिल्क पावडर आहे, खोवा आहे, त्याच्यामुळे ते तर होती नसतं. त्यासाठी ना गरम गरम जितके होतील ना तितके वडून घ्या आणि पेढे बनवून घ्या आहे की नाही. तर बघू शकता मित्रांनो एक नंबर असे आपले पेढे झाले. तर आता याच्या डेकोरेशनसाठी ना मी काय केलं, मस्त बदाम ना बारीक बारीक मस्त बदाम कट केल्या आणि ते बदामचे थोडेसे तुकडे ना मस्त वर डेकोरेशनसाठी मी ठेवले. तुम्ही काय करा, पिस्ता बी ठेवू शकता, काजू बी ठेवू शकता, आणखी खूप सारे आयटम आहे ते ठेवू शकता. तर बघू शकता काय एक नंबर पेढे झाले ना आपले तयार. वाह क्या बात आहे. असे जर पेढे तुम्ही घरी बनवले ना मग काय बापा तुमच्या तर तारीफची नाही असे पूलच बांधतात बरं तुमच्या घरचे लोक. काय सांगूच नका, मग विचारूच नका. काय एक नंबर पेढे झाले ना. तर मित्रांनो पेढ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना प्लीज एक लाईक करा. लय मेहनत लागते बरं एक व्हिडिओ बनवायसाठी ना. प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर तुमच्या लकी हातानं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आहे ना. आणि बेल आयकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकीन ना ते तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं लवकरात लवकर येऊन जाईल तुमच्या मोबाईलमध्ये पयत बरं. तर मित्रांनो खरोखर ना एक लाईक तो बनता आहे बाई आहे ना. लाईक करा आणि कमेंट बी करा. आणि याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची तर ते बी कमेंट करून तुम्ही सांगा, मी बनवायचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.